जम्मू काश्मीरच्या नौगाम पोलीस ठाण्यात स्फोट, 7 मृत्यू, 30 जण जखमी। एफएसएलची टीम अमोनियम नायट्रेटचे नमुने घेत असताना स्फोट। फरीदाबादमधून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाल्याची माहिती। नौगाम पोलीस ठाण्याजवळील परिसराला सुरक्षा कर्मचाऱ्यांचा वेढा। स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांकडून श्रीनगरमध्ये ठिकठिकाणी बंदोबस्त। नौगाम पोलीस ठाण्यातील स्फोटाबाबत तपास सुरू। अजित पवारांची दिल्लीत अमित शहांसोबत भेट। बिहार निवडणुकीच्या विजयाबद्दल अजित पवारांकडून शहांचं अभिनंदन। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व। बिहारमधील जनतेनं जंगल राजवाल्यांच्या सांप्रदायिक माय फॉर्म्युलाला उद्ध्वस्त केलं। आता कट्टा सरकार पुन्हा येणार नाही। पंतप्रधान मोदींचे बिहारच्या विजयावर भाष्य। विकसित समृद्ध बिहारसाठी जनतेकडून मतदान। बिहारच्या विकासाला नव्या उंचीवर नेऊन जाणं। एनडीएच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचं आश्वासन, जनतेचे मानले आभार। बिहार निवडणुकीचे निकाल धक्कादायक। निष्पक्ष नसलेली निवडणूक जिंकण्यात अपयश ठरलो। निकालाचा आढावा घेणार। बिहार निकालावर राहुल गांधी यांचं ट्विट। बिहारमध्ये पंतप्रधान मोदींचा करिश्मा। एनडीएच्या 203 जागांनी भाजप सर्वात मोठा पक्ष। जेडीयू दुसऱ्या नंबरवर तर महाआघाडी 40ात। वोट बँकेच्या हितासाठी घुसखोरांना संरक्षण देणाऱ्यांना योग्य उत्तर मिळालं। हा जनादेश विकसित बिहारच्या वचनबद्धतेसाठी। बिहारमधील निवडणुकीनंतर अमित शहांची विरोधकांवर टीका। राहुल गांधींच्या विषारी प्रचाराला जनतेचं उत्तर। काँग्रेसचा बिहारच्या इतिहासातील सर्वात कमी स्कोर। आत्मचिंतन करावं। मुख्यमंत्री फडणवीसांचा काँग्रेसला खोचक सल्ला।